नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण उपवास स्पेशल पराठा बनवणार आहोत। नेहमी साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा अशा पद्धतीने पराठा। त्याचबरोबर उपवास स्पेशल शेंगदाण्याची चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात आता 1 कप साबुदाणे आपल्याला घालून भाजून घ्यायचे आहेत। हे साबुदाणे आपल्याला मध्यम आचेवर भाजायचे आहेत। साबुदाणे छान असे भाजले गेलेले आहेत। आता आपण याला गार करून घेणार आहोत। आता मी इथे एक मिक्सरचे जार घेतलेला आहे। त्यात आपले गार झालेले साबुदाणे टाकून घेणार आहोत। आता आपण या साबुदाण्यांचं पीठ तयार करून घेणार आहोत। या जागेवर जर तुमच्याकडे ऑलरेडी पीठ तयार असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। पाहू शकता मी इथे साबुदाण्यांचं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता मी इथे एका कढईवर चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्यात आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे। इथे मी 2 छोटे उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत। त्याचं साल काढून घेतलेलं आहे। आता या बटाट्याला तुम्ही किसून घेऊ शकतात किंवा हाताने मॅश करूनही घालू शकतात। मी इथे हाताने मॅश करून घेते। आता मी इथे जिरा आणि हिरवी मिरचीची बारीक करून घेतलेली पेस्ट घालते आणि आता यात चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे। आता हे सगळ्यांना व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आणि गोळा मळून घेणार आहे। यात मी 1-2 चमचे पाणी घालून घेणार आहे। आणि व्यवस्थित आता गोळा तयार करून घेणार आहे। पाहू शकता गोळा आपला मळून झालेला आहे। आता याला आपण 5 मिनिटं असंच रेस्ट करू देणार आहोत। आता जोपर्यंत आपलं पीठ रेस्ट करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण याची चटणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या, जिरे आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि आता याच्यात थोडंसं पाणी घालून याची बारीक प्युरी तयार करून घेणार आहे। पाहू शकता तयार आहे आपली शेंगदाण्याची चटणी। इथे तुम्ही चटणीसाठी शेंगदाणे वापरू शकतात। माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट अवेलेबल होतं म्हणून मी ते वापरलं। पाहू शकता 5 मिनिटं झालेली आहेत। आता मी याच्यातनं एक छोटासा गोळा तयार करून घेणार आहे। आता मी ते पोळपाटाला तेल लावून घेणार आहे आणि हा गोळा त्याच्यावर ठेवून याला लाटून घेणार आहे। हा पराठा लाटत असताना जर पराठ्याला तडे गेले तर अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपल्याला त्यांना दाबून घ्यायचे आहेत। या जागेवर तुम्ही पराठा लाटून झाल्यावर एखाद्या डब्याच्या झाकणाने सुद्धा गोल आकार देऊ शकता। त्याने पराठा एकसारखा दिसेल। पाहू शकता आपला पराठा लाटून झालेला आहे। आता इकडे मी हा तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा हा आपला गरम झालेला आहे। आता त्यावर लाटून घेतलेला पराठा आपण घालून घेणार आहोत। आता या पराठ्याला आपण 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर शेकून घेणार आहोत। आता याला आपण परतून घेणार आहोत। आता दुसऱ्या बाजूने आपल्याला 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आणि परत परतून घ्यायचं आहे। आता या पराठ्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा रुमालाच्या साहाय्याने दाबून आपल्याला फुगून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर आपण पराठा शेकला तर आपला पराठा छान असा फुगतो। दोघी बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीनेच पराठा शेकून घ्यायचा आहे। पाहू शकता आपला पराठा छान असा फुललेला आहे। रेडी आहे आपला उपवास स्पेशल साबुदाणा आणि बटाट्याचा पराठा। हा पराठा टेस्टला खूप छान लागतो, नक्की ट्राय करा। असे पराठे वरून कुरकुरीत आणि आतमधून खूप असं सॉफ्ट झालेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा।